नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया महानगर गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. 34.20%ने 24.75% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग अनचेंज आहे. 32.50%, 32.50% आणि या कंपनीमध्ये डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 15.46%ने 21.10% आणि गव्हर्नमेंटची होल्डिंगसुद्धा अनचेंज आहे. 10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंगसुद्धा इन्क्रीज झाली आहे. 7.84%ने 10.64%. चला आता बोलूया चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. 16.17%ने 11.08% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग अनचेंज आहे. 67.29%, 67.29% आणि या कंपनीमध्ये डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 0.30%ने 1.81% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 16.25%ने 19.83%. चला आता बोलूया के-पी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षा कमी केली आहे. 7.61%ने 1.82% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग अनचेंज आहे. 66.59%, 66.59% आणि या कंपनीमध्ये डी-आयजने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 1.38%ने 0.46% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 24.42%ने 31.13%. चला आता बोलूया किरी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने डिक्रीज केली आहे. 33.37%ने 25.98% आणि या कंपनीमध्ये प्रमोटरने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 26.72%ने 31.72% आणि या कंपनीमध्ये डी-आयजने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 1.11%ने 1.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 38.80%ने 41.08%. चला आता बोलूया कॉस्मिक CRF लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने डिक्रीज केली आहे. 6.54%ने 0% आणि डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 0%ने 6.65% आणि प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे. 61.25%, 61.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग थोडीशी डिक्रीज केली आहे. 32.21%ने 32.11%. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. 34.11%ने 24.74% आणि या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने सुद्धा आपली होल्डिंग थोडी कमी केली आहे. 16.36%ने 16.29% आणि यामध्ये डी-आयजने आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे. 34.60%ने 42.43% आणि यामध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 14.56%ने 16.16%. चला आता बोलूया स्पाइस जेट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 5% पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. 22.87%ने 15.76% आणि प्रमोटर्सने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये अनचेंज ठेवली आहे. 29.14%, 29.14% आणि या कंपनीमध्ये डी-आयजने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 8.45%, 7.57% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग
इन्क्रीज केली आहे. 39.55%ने 47.55%. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये ॲड होणाऱ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे झोमॅटो लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली होल्डिंग 5%पेक्षाही जास्तीने डिक्रीज केली आहे. 52.53%ने 47.31% आणि DISने आपली होल्डिंग या कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे. 17.32%ने 20.51% आणि पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 28.86%ने 26.09%. चला आता बोलूया इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा FISने आपली होल्डिंग 5%पेक्षाही जास्तीने कमी केली आहे. 29.78%ने 19.34% आणि यामध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 0%ने 41.44% आणि या कंपनीमध्ये DISने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 5.38%ने 3.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 64.73%ने 35.74%. चला आता बोलूया TAC इन्फोसेक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा FISने आपली होल्डिंग 5%पेक्षाही जास्तीने डिक्रीज केली आहे. 9.81%ने 3.78% आणि प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे. 56.94%, 56.94% आणि DISने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे. 2.23%ने 0% आणि पब्लिकने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. 31.01%ने 39.08%. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.